अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, या दुसऱ्या सत्रामध्ये तुमचे हार्दिक स्वागत. आपण आधीच्या तासाला प्रकरण नंबर 1 पासून प्रकरण नंबर 5 पर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे. म्हणजेच आपण पहिली 5 प्रकरणे व्यवस्थितपणे अभ्यासलेली आहेत आणि आपण शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजेच हे प्रकरण नंबर 6 सुरू करण्याआधी आपण भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना याचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला होता. म्हणजेच भारतीय राज्यघटनेची आपण वेगवेगळी 14 वैशिष्ट्ये त्या ठिकाणी अभ्यासलेली होती आणि त्याच्या माध्यमातून भारतीय राज्यघटना नेमकी कशा पद्धतीची आहे याचा आपण त्या ठिकाणी आढावा घेतलेला होता. आणि यानंतर आपण आपल्या अभ्यासक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. म्हणजेच आपण प्रकरण नंबर 6 प्रकरण 6वे भारत आणि जग याचा अभ्यास करणार आहोत किंवा या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत. प्रकरण 6वे भारत आणि जग या प्रकरणाचा आढावा घेत असताना नक्कीच आपल्याला आपल्या देशाविषयी सुद्धा भरपूर माहिती मिळणार आहे. त्याच पद्धतीने जगामध्ये जे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत, आंतरराष्ट्रीय संघटना आहे किंवा जागतिक वातावरण, मग ते राजकीय असेल, आर्थिक असेल, कशा पद्धतीचे आहे हे समजण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे. आणि एकंदरीतच आपण या प्रकरणाच्या माध्यमातून जगाचा आढावा त्या ठिकाणी घेणार आहोत. प्रकरणाचे नावच आहे प्रकरण 6वे भारत आणि जग. म्हणजेच आपण आपल्या देशाचा आणि जगाचा सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आपण नेहमीप्रमाणे प्रकरण अभ्यासत असताना या प्रकरणाची आपण प्रस्तावना पाहणार आहोत. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे काय आहेत, म्हणजेच इतर देशांबरोबर संबंध प्रस्थापित करत असताना आमची भूमिका नेमकी काय आहे, आमची पॉलिसी नेमकी काय आहे याचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्याचा दर्जा प्राप्त झाला आणि तेव्हापासून किंवा त्याच्या आधीपासून ते आजपर्यंत भारताची जागतिक राजकारणामध्ये, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये नेमकी भूमिका काय राहिलेली आहे. भारताचे पहिले पंतप्रधान तेव्हापासून ते आत्तापर्यंत, आत्ताचे जे पंतप्रधान आहेत इथपर्यंत आपण भारतीय परराष्ट्र धोरणाचा व्यवस्थितपणे त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, आढावा घेणार आहोत. हे पाहत असताना आपण परराष्ट्रीय धोरण म्हणजे काय याचासुद्धा व्यवस्थित अभ्यास करणार आहोत. म्हणजे त्याची आपण व्याख्या अभ्यासणार आहोत. त्याच पद्धतीने भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे काय आहेत. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची तत्त्वे पाहत असताना आपण वेगवेगळ्या 7 मुद्द्यांचा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मग हे 7 मुद्दे कोणते आहेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला भारतीय परराष्ट्रीय धोरणाची तत्त्वे समजण्यासाठी मदत होणार आहे. त्यातला पहिला मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे तो म्हणजे राज्यांची सार्वभौम समानता असेल. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर करणे. तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे इतर राज्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे. चौथा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान करणे. पाचवा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे आंतरराष्ट्रीय व क्षेत्रीय संघटनांमध्ये सक्रिय सहभाग. सहावा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे शांततामय सहजीवन. आणि यातला 7वा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे आंतरराष्ट्रीय
विवादांचे शांततामय मार्गाने निराकरण यावर विश्वास. अशा पद्धतीने आपल्याला भारतीय परराष्ट्रीय किंवा भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची तत्त्वे या ठिकाणी सांगता येणार आहे. याच्यानंतर शीतयुद्धाच्या काळातील महत्त्वाचे लष्करी करार आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण अलिप्ततावाद म्हणजे काय याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. मग अलिप्ततावादाचा शब्दशः अर्थ काय आहे, इथपासून आपण त्यांची वेगवेगळी जे काही संमेलने झाली किंवा परिषदा घेण्यात आलेल्या होत्या याचा आपण त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत. अलिप्ततावादाचा विचार करत असताना युरोप असेल, आशिया असेल आणि जगातील इतर भागातील देशांशी लष्करी करार करून अमेरिका आणि सोव्हिएत युनियन किंवा सोव्हिएत रशिया आपापले प्रभावक्षेत्र विस्तारण्याचा किंवा वाढवण्याचा प्रयत्न करत होते. मग त्यावेळेला भारताचे परराष्ट्रीय धोरण काय होते, भारताची भूमिका त्यावेळेला नेमकी कशा पद्धतीची होती, भारताला नव्यानेच स्वातंत्र्याचा दर्जा हा प्राप्त झालेला होता. मग त्यावेळेला भारताची नेमकी भूमिका काय होती, भारताने कोणत्या गटामध्ये सहभागी होण्याचे ठरवलेले होते, याचा आपण त्या ठिकाणी अलिप्ततावाद या मुद्द्याच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. त्यांची जी काही वेगवेगळी संमेलने किंवा वेगवेगळ्या ज्या काही परिषदा घेण्यात आलेल्या होत्या या परिषदांचा आपण व्यवस्थितपणे आढावा घेणार आहोत. त्याच्यानंतर शीतयुद्धाच्या काळातील काही महत्त्वाचे लष्करी करार आपण पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की जगामध्ये आत्तापर्यंत 2 महायुद्धे झालेली आहेत. पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध 1939-1945 या दरम्यान दुसरे महायुद्ध लढले गेले आणि या दोनही महायुद्धांमध्ये जगाची 2 विभागांमध्ये विभागणी झालेली होती. जग 2 विभागांमध्ये त्या ठिकाणी विभागलेले होते आणि 1945 म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा शेवट हा जागतिक राजकारणामध्ये मैलाचा दगड ठरलेला होता. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर पुन्हा जगामध्ये जगाची विभागणी 2 विभागांमध्ये झालेली होती. एक विभाग किंवा एक गट किंवा एक समूह म्हणजे अमेरिकेचा आणि दुसरा समूह म्हणजे सोव्हिएत युनियनचा असे आपण म्हटले ते चुकीचे होणार नाही. आणि हा जो काही संघर्ष होता शीतयुद्धाच्या काळातील, हा संघर्ष 2 विचारसरणींमधील संघर्ष होता, 2 विचारधारांमधील संघर्ष होता. त्या विचारधारा कोणत्या आहेत याचा सुद्धा आपण व्यवस्थितपणे आढावा घेणार आहोत. मग शीतयुद्धाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असे सांगता येईल की शीतयुद्ध म्हणजे काय, तर शीतयुद्ध म्हणजे युद्धजन्य परिस्थिती होय किंवा तणावाचे वातावरण म्हणजे शीतयुद्ध होय. याच्यामध्ये प्रत्यक्ष युद्ध होत नाही, परंतु ते युद्ध केव्हा होईल हे सुद्धा सांगता येत नाही. अशा पद्धतीचे वातावरण जागतिक राजकारणामध्ये या 2 महासत्तांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले होते. आणि अमेरिकेने त्यांच्या गटांबरोबर म्हणजेच त्यांच्या गटामध्ये सहभागी असलेल्या देशांबरोबर वेगवेगळे त्या ठिकाणी लष्करी करार केलेले होते. त्याचप्रमाणे सोव्हिएत रशियाने सुद्धा त्यांच्या गटामध्ये सहभागी असलेल्या देशांबरोबर वेगवेगळे लष्करी करार त्या ठिकाणी केलेले होते. अमेरिकेचा जर आपण विचार केला तर अमेरिकेचे लष्करी करार त्या ठिकाणी आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येणार आहे. मग नाटोसारखा करार असेल की जो 1949 मध्ये केला गेलेला होता. त्याच्यानंतर सिएटोसारखा करार असेल की जो 1954 मध्ये करण्यात आलेला होता. सेंटोसारखा करार असेल 1955 मध्ये करण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे सोव्हिएत रशियाने सुद्धा त्या ठिकाणी लष्करी करार केलेला होता. मग वॉर्सासारखा करार असेल की जो 1955 मध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना म्हणजे जगाची विभागणी 2 विभागांमध्ये झालेली होती. एक विभाग म्हणजे अमेरिकेचा आणि दुसरा विभाग म्हणजे सोव्हिएत युनियनचा. आणि 1945 पासून ते सोव्हिएत युनियनचे किंवा सोव्हिएत रशियाचे विघटन होईपर्यंत जगामध्ये शीतयुद्ध हे सुरू झालेले होते. जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती ही निर्माण झालेली होती. आणि ज्यावेळेला सोव्हिएत युनियनचे 1990-91 मध्ये विघटन झाले त्यावेळेला हे शीतयुद्ध संपलेले आहे.
आणि जगामध्ये ज्या दोन महासत्ता होत्या, एक म्हणजे अमेरिका आणि दुसरी महासत्ता म्हणजे सोव्हिएत युनियन, त्यावेळेला ज्यावेळेला म्हणजे शीतयुद्ध संपले, एक महासत्ता त्या ठिकाणी नष्ट झाली आणि जगामध्ये एकच महासत्ता आहे की ज्या महासत्तेचा उल्लेख आपण अमेरिका असा करतो. म्हणजे 1990-91पर्यंत जगामध्ये शीतयुद्ध हे चाललेले होते. युद्धजन्य परिस्थिती ही निर्माण झालेली होती आणि त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे करार कसे केले. अमेरिकेने आपला प्रभाव जगामध्ये जागतिक राजकारणामध्ये कशा पद्धतीने वाढवला किंवा वाढवण्याचा प्रयत्न केला, किंवा सोव्हिएत युनियनने जगामध्ये कशा पद्धतीने आपले अधिकार क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळे करार त्या ठिकाणी कसे केले, वेगवेगळ्या देशांना, जागतिक पातळीवरच्या देशांना, जगातील देशांना मग आपल्या गटामध्ये कशा पद्धतीने सहभागी करून घेतले. मग सोव्हिएत युनियन असेल, सोव्हिएत रशिया असेल किंवा अमेरिका असेल, या मुद्द्याच्या माध्यमातून आपण याचा विस्ताराने त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक कोणते आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर पाहत असताना हा प्रश्न महत्त्वाचा आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून, बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक. तर आपण 5 वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक हे अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे भौगोलिक घटक. दुसरा मुद्दा आहे ऐतिहासिक घटक. तिसरा मुद्दा आहे आर्थिक घटक. चौथा मुद्दा आहे राजकीय घटक. आणि यातला 5वा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था. म्हणजेच आज आपण भारत आणि जग प्रकरण 6 पाहत असताना आपण जगाच्या नकाशामध्ये भारताचं असणारं नेमकं स्थान काय आहे याचा अभ्यास करणार आहोत. आणि त्याचबरोबर जगाबरोबर भारताचे असणारे संबंध कशा पद्धतीचे आहेत याचा सुद्धा त्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. परराष्ट्रीय धोरणाचा जर आपण विचार केला तर हा मुद्दा किंवा हा प्रश्न अतिशय व्यापक अशा पद्धतीचा आहे आणि महत्त्वाचा सुद्धा आहे. याच्यानंतर आपण भारताचे जगाबरोबरील संबंध अभ्यासणार आहोत. म्हणजे जगामध्ये भारताची नेमकी भूमिका कशा पद्धतीची आहे, किंवा जगामध्ये जे काही देश आहेत त्या देशांबरोबर भारताचे संबंध कशा प्रकारचे आहेत. हा मुद्दा पाहत असताना किंवा हा प्रश्न पाहत असताना आपल्याला माहिती आहे की जगामध्ये 200पेक्षा जास्त देश आहेत आणि या देशांचा विचार करत असताना सर्वच देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती नाही. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे. लोकशाही शासन पद्धतीनुसार त्या ठिकाणी देशाचा राज्यकारभार केला जातो, निर्णय घेतले जातात, महत्त्वाचे कायदे केले जातात आणि लोकशाहीच्या माध्यमातून व्यक्तीला अनेक प्रकारचे हक्क, अधिकार, स्वातंत्र्ये बहाल केली जातात आणि त्यांना न्यायालयीन संरक्षणसुद्धा प्राप्त होते. भारतामध्ये अशा पद्धतीचे वातावरण आहे. म्हणजेच भारतामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे. परंतु जगाचा जर आपण विचार केला तर जगामध्ये सर्वच देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती नाही. काही देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती आहे, काही देशांमध्ये हुकुमशाही शासन पद्धती आहे, काही देशांमध्ये राजेशाही शासन पद्धती आहे. मग या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर भारताचे जगाबरोबर संबंध नेमके कशा पद्धतीचे आहेत याचा आपण आढावा घेणार आहोत. त्याच्यानंतर मोठ्या ज्या काही सत्ता आहेत, म्हणजे जागतिक राजकारण ज्यांच्या भोवती फिरते किंवा जागतिक राजकारण ज्यांच्याशिवाय अपूर्ण आहे, किंवा जागतिक राजकारणामध्ये ज्या देशांच्या शब्दाला किंमत आहे किंवा ज्या देशांचा शब्द प्रमाण मानला जातो, फॉर एक्झाम्पल मग अमेरिका असेल, सोव्हिएत रशिया असेल, चीन असेल, मग या देशांचा किंवा या मोठ्या सत्तांचा सुद्धा त्या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे आढावा घेणार आहोत. अमेरिकेचा जर आपण उल्लेख केला तर आज आपण असे म्हणतो की जगामध्ये एकच महासत्ता आहे आणि ती महासत्ता म्हणजे अमेरिका होय. मग अमेरिकेचं जगामध्ये स्थान नेमकं काय आहे, किंवा सोव्हिएत रशियाचा जर आपण विचार केला किंवा रशियाचा जर आपण विचार केला, दोनही देश अतिशय बलाढ्य अशा पद्धतीचे आहेत. मग सोव्हिएत रशियाचं जगामध्ये नेमकं स्थान काय आहे, किंवा याच्यानंतरचा देश जर आपण पाहिला तर चीन हा देशसुद्धा बलाढ्य अशा पद्धतीचा आहे.
चीनची लोकसंख्या जगामध्ये 1 नंबरची आहे. चीनने सुद्धा चांगल्या पद्धतीची प्रगती केलेली आहे. मग या मोठ्या सत्तांचा अभ्यास करत असताना आमचे यांच्याबरोबर संबंध कशा पद्धतीचे आहेत? भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज तागायतपर्यंत आमचे आणि या मोठ्या महासत्तांचे संबंध कशा पद्धतीचे आहेत? आपल्याला माहिती आहे की अमेरिकेचे आणि भारताचे संबंध सुद्धा चांगल्या पद्धतीचे आहेत. पूर्वी होते, आजही आहेत. सोव्हिएत रशियाचा जर आपण विचार केला तर सुरुवातीपासूनच भारताचा जर चांगला मित्र कोण असेल तर आपल्याला रशिया हा देश किंवा सोव्हिएत रशियाचा आपल्याला उल्लेख हा करता येणार आहे. भारताच्या पाठीशी जागतिक राजकारणामध्ये रशिया हा नेहमीच राहिलेला आहे. त्याच्यानंतर चीनचा जर आपण विचार केला तर चीन आमचा शेजारीचा देश आहे. आमच्या दोन्ही देशांच्या म्हणजे दोन्ही देश शेजारी शेजारी आहेत. आणि मग याचा जर आपण विचार केला तर चीन सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंत भारत आणि चीन यांचे जे काही संबंध आहेत ते कशा पद्धतीचे आहेत याचा सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार. म्हणजेच या ज्या काही बड्या सत्ता आहेत या बड्या सत्तांचे जागतिक राजकारणामध्ये असणारे महत्त्व काय आहे आणि त्यांचे आणि आमचे संबंध कशा पद्धतीचे आहेत याचा आपण व्यवस्थितपणे आढावा घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण भारत एक उगवती सत्ता याचा सुद्धा आपण आढावा घेणार आहोत. हा प्रश्न पाहत असताना आपल्याला माहिती आहे की आज जगामध्ये एकच महासत्ता आहे आणि ती महासत्ता म्हणजे अमेरिका होय. आणि महासत्ता होण्याची संधी भारताला सुद्धा आहे, म्हणजेच आमच्या देशाला सुद्धा आहे. तशीच चीनला सुद्धा संधी आहे. मग भारत एक उगवती सत्ता पाहत असताना जगामध्ये भारताचं नेमकं असणारं स्थान कशा पद्धतीचं आहे याचा आपण त्या ठिकाणी भारत एक उगवती सत्ता म्हणून आपण पाहणार आहोत. कारण चीन आणि भारत हे आंतरराष्ट्रीय संबंधांना आकार देऊ शकणाऱ्या देशांमध्ये गणले जातात. आणि लोकसंख्येच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर भारत हा जगात दुसरा मोठा देश आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये. तो जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी सुद्धा एक आहे. तसेच भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही असणारा देश सुद्धा आहे. म्हणजे जगामध्ये जे काही लोकशाही शासन पद्धती असणारे देश आहेत या सर्वच देशांमध्ये भारताचं असणारं स्थान मोठं आहे. त्याच पद्धतीने आण्विक क्षेत्र असेल, अवकाश असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल, तंत्रज्ञान असेल इत्यादी क्षेत्रामध्ये भारताने लक्षणीय अशा पद्धतीची प्रगती केलेली आहे. त्याचप्रमाणे जगातील सर्वात मोठ्या 20 अर्थव्यवस्थांच्या व्यासपीठावर म्हणजे G20 किंवा फोरम मध्ये भारतालाच त्या ठिकाणी स्थान हे त्या ठिकाणी मिळालेले आहे. म्हणजेच भविष्यामध्ये याच्यामुळेच आपण भारताला किंवा भारत एक उगवती सत्ता असे त्या ठिकाणी आपण म्हणतो. त्याच्यानंतर भारताच्या शेजारी असणारे देश कोणते आहेत बाबा? मग याच्यामध्ये म्यानमार असेल, चीन असेल, श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, थायलंड असेल किंवा इंडोनेशिया असेल. या सगळ्याच गोष्टींचा आपण या प्रश्नाच्या माध्यमातून व्यवस्थितपणे आढावा घेणार आहोत. हा प्रश्नसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे की भारताच्या शेजारी असणारे देश आणि त्या देशांबरोबर आमचे असणारे संबंध कशा पद्धतीचे आहेत. सर्व देशांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आहेत असे नाही, सर्वच देशांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आहे असे आपल्याला सांगता येणार नाही. काही देशांमध्ये आपल्याला माहिती आहे की भारत आणि चीन यांचे संबंध कसे आहेत, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संबंध कसे आहेत. मग अक्साई चीनचा प्रश्न असेल किंवा काश्मीरचा मुद्दा असेल, याच्यावरून कशा पद्धतीचं वातावरण दोन देशांमध्ये होते याची जाणीव त्या ठिकाणी आपल्याला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत आणि याच्यामध्ये आणखीन जे काही वेगवेगळे मुद्दे आहेत त्या वेगवेगळ्या मुद्द्यांचा आपण त्या ठिकाणी नंतरच्या तासाला आढावा घेणार आहोत. तर हे
प्रकरण जे आहे हे शेवटचं प्रकरण आहे आणि आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण म्हणजेच परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत.